गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आपण आता मठात भेटूया. तिकडेच आपण आता निघालोय. ढोल सगळे काढून ठेवलेले आहेत. 6:30 झालेले आहे. 7 वाजेपर्यंत चालू करायचंय. तर मित्रांनो, हा स्वामी समर्थ मठ आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सर्व वादक आता जमलेले आहेत. आज गुढीपाडव्याचा पर्व आहे आणि आता सर्व ढोल जे आहेत ते त्या टेम्पोमध्ये आता हळूहळू लोड करत आहेत. तर हे पण वादक आहेत. तुमचं नाव सांगा दादा. हाय, माझं नाव सुरेश मॅडम. हे पण वादक आहेत. चांगले वादक आहेत. ढोल चांगले वाजवतात. हे जे दिसत आहेत चेतन दादा तुमचं नाव सांगा. नमस्कार, चैतन्य कुलकर्णी मित्र. हे पण चांगले वादक आहेत. गेले 12 वर्ष वाजवत आहेत. त्यांचाच आहे हा रुद्रशंभू जो पथक आहे तो त्यांचाच आहे. तुमचं नाव सांगा. नाव सांगा. हे पण वादकच आहेत. अजय गुडेकर. तुमचं नाव सांगा. निखिल शिर्के. नमस्कार. हे पण वादक आहेत. नाव सांगा. हिमांशू जोशी. तर चला आता आपण पुढे इकडे थोडी मदत आपण पण करूया ढोल ठेवण्यासाठी. तर सर्व ढोल आता वरती चढवलेत बघा टेम्पोवरती. सगळे ढोल आता वरती चढवले. इथे पोचलेलो आहे. तर आता इथे ढोल सगळे आता उतरायचे चालू आहे. रुद्रशंभू. ह्या पण काही ढोल वादक आहेत. तर इथे यांची सर्व तयारी चालू आहे. सर्वांनी फेटे बांधलेले आहेत. या ताई पण छान दिसत आहेत.
ही छोटी ताई पण ताशा वाजवते, छान ताशा वाजवते. ती पण वादक आहे. तिला आता पेटा बांधायचा चालू आहे. तर पेटे वगैरे बांधायला चालू आहे आणि सर्व तयारी चालू आहे आता. सर्व ढोल खाली काढून ठेवलेले आहेत. तर आपापले ढोल सर्व आता बांधून घेतील. मी हे फेटा आता बांधून घेत आहे. मस्त आमची फर्स्ट इनिंग संपलेली आहे. आता आम्ही सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहोत थोड्याच वेळात. तर स्टेट येऊन अरे भाई तुझ्या ना कांद्यावर बस, कांद्यावर बस, पालख्या ना माझ्या.
आजकालच्या पिढीला काय झाले माहिती नाही. मोटिवेशन घेतात मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि पबजी सारख्या खेळांमध्ये गुंतलेत. जर मोटिवेशन घ्यायचेच आहे तर या मुलींकडून ऐका. त्याची तानाची सेना निघाली, गावं लुटली, देवळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रंगणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हे बोलू लागला. Did you see the size of अफजल खान army? Yes sir. राजाची सेना मुठभर, खानाला कसा झोपणारा, काय लढवावा हुनर, चिंचते का पंत सरदार. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्या समोर आपलं टिकावं लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात राजा? साहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. राजा शिवबाचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठा मुलकाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पडून जाऊन मराठा मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नाही. अशा वाघिणीचा तो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठा मुलकाचा स्वाभिमान विजयाचा खेळ लावूनच परत येईल. अशा वाघिणीचा तो छावा, गनिमीला कसा ठेचावा, डोक्यात गणे मी तावा, भेटीचा धाडस सांगा. प्रतापगडावर
दादा दादा काम दादा हे दादाला घे दादा